Hello students, welcome to my YouTube channel. Today I am with you a very special topic, modal auxiliaries. Modal auxiliaries. Students, modal auxiliaries is a very important topic. हा एक सहाय्यकारी क्रियापदाचा प्रकार आहे. It is a part of helping verb. मॉडल ऑक्झिलरी हा एक हेल्पिंग व्हर्बचा प्रकार आहे. There are two types of modal auxiliaries. One is primary auxiliaries and second one is modal auxiliaries. Second one is modal auxiliaries. Students, in this video I am going to talk with you about modal auxiliaries. So watch the video till the end. Video end पर्यंत पहा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. So moods in modal auxiliaries. Indications are very important. Mood is important. त्याच्यातला भावार्थ कोणता आहे, प्रत्येक मॉडेलचा भावार्थ काय आहे. मॉडल ऑक्झिलरीज, मूड म्हणजे त्याचा भावार्थ, इंडिकेशन, याचा पहिल्यांदा आपण अभ्यास करणार आहे. स्टुडंट्स, पहिल्यांदा आपण मॉडेल पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल, मॉडल ऑक्झिलरीज अँड द मूड. मॉडल्स and their indications. इंडिकेशन काय दर्शवित आहे, मूड काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. मूड, भावार्थ. फर्स्ट वन, कॅन. Can is very important modal auxiliary. Students, mood, ability. ability दर्शविण्यासाठी possibility, शक्यता दर्शविण्यासाठी and capacity. To express ability, possibility and capacity, क्षमता, समर्थता आणि शक्यता दर्शविण्यासाठी कॅन हे मॉडेल वापरतात. नंबर 2, कुड. दिस ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट मॉडेल ऑक्झिलरी. हे पण खूप महत्वाचं मॉडेल आहे. इंडिकेशन, मूड. It is also expressed ability, past ability. It is also used to express possibility. So this model could is used to indicate ability, possibility and capacity. क्षमता, शक्यता, समर्थता. कॅनचं पास्ट आहे कुड. पास्ट ॲबिलिटी, पास्ट पॉसिबिलिटी, पास्ट कॅपॅसिटी दर्शविण्यासाठी कुड हे मॉडेल वापरतात. नेक्स्ट, नंबर 3 मॉडेल आहे मे.
May is also very important model auxiliary in our language communication. So may model is used to express permission, to beg the permission, to give the permission at the beginning of the sentence, वाक्याच्या सुरुवातीला परवानगी मागण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी मे हे मॉडेल वापरतात. मे इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. मे इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. शक्यता वाक्याच्या मध्यभागी हे मे येऊ शकतं. इट मे रेन टुडे. सो इन दिस वे मे इज यूज टू गिव्ह, टू सीक द परमिशन, परमिशन देणे, परमिशन मागणे यासाठी आणि पॉसिबिलिटी एक्सप्रेस करण्यासाठी मे हे मॉडेल वापरतात. स्टुडंट्स, नंबर 4th मॉडेल माइट. मेचं पास्ट आहे माइट. सो माइट इज ऑल्सो यूज टू express permission. Apart from that, to express possibility. परवानगी मागण्यासाठी, परवानगी देण्यासाठी जसं मे वापरतात तसं माइट सुद्धा परमिशनसाठी वापरतात. आणि माइट इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, शक्यता दर्शविण्यासाठी. इट माइट रेन टुडे, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी माइट हे मॉडेल वापरतात. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट मॉडेल विल. विल हे मॉडेल आपण हे हेल्पिंग व्हर्ब आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये पण पाहिलेलं आहे. विल मॉडेल इज यूज टू शो द सर्टन्टी. सर्टन्टी खात्री, शुअरिटी व्यक्त करण्यासाठी, सर्टन्टी व्यक्त करण्यासाठी, खात्री व्यक्त करण्यासाठी विल हे मॉडेल वापरतात. आय विल गो, जे मी जाईन. To express this, will model is used. Next, number 6th model would. Students, this model is very important in our language communication. कारण to express the past ability, habitual action in the past, habitual action in the past हे एक्सप्रेस करण्यासाठी वुड हे मॉडेल वापरतात. पास्ट रूटीन, आपली भूतकाळातली एखादी दिनचर्या, भूतकाळातली सवय, भूतकाळातली क्रिया एक्सप्रेस करण्यासाठी वुड हे मॉडेल वापरतात. नेक्स्ट, नंबर 7 मस्ट. स्टुडंट, मस्ट मॉडेल इज इम्पॉर्टंट इन आवर लँग्वेज communication. Mood, when we use must modal auxiliary to express the compulsion, apart from that obligation, compulsion, obligation express करण्यासाठी must modal वापरतात. सक्ती, compulsion सक्ती, obligation नैतिक बंधन, नैतिक कर्तव्य एक्सप्रेस करण्यासाठी you must follow the traffic rules, you must obey your parents. So must is used to express
compulsion and obligation. Next important model, very important in our language communication, should. Should is also very important model auxiliary. Should indicate करण्यासाठी mood, to give advice, to give advice, to give some suggestions, to give some suggestions, wish, इच्छा व्यक्त करण्यासाठी, to express wish. So for this, particularly to express advice, to give suggestions, सल्ला देण्यासाठी, सूचना करण्यासाठी should हे मॉडेल वापरतात. सल्ला किंवा उपदेश यासाठी हे मॉडेल खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट मॉडेल, used to. In my previous videos, I have also covered this would and used to. Used to is a model which is used to express habitual action in the past. भूतकाळातील एखादी सवय सांगण्यासाठी, habitual action in the past. पास्ट मधली एखादी हॅबिट सांगण्यासाठी, एखादी ॲक्शन सांगण्यासाठी, भूतकाळातली एखादी क्रिया सांगण्यासाठी, जी आता नाही, जी सवय आता नाही, पास्टमध्ये होती, एक्सप्रेस करण्यासाठी यूज टू मॉडेल वापरतात. स्टुडंट्स, नेक्स्ट मॉडेल, नीड, नीड टू. गरज असणे, नीड टू. Need to is used to express necessity. Necessity, गरज व्यक्त करण्यासाठी need to मॉडेल वापरतात. नेक्स्ट मॉडेल, ought to. Ought to is also important model auxiliary. It is also used to express duty, कर्तव्य. Just like compulsion, obligation सारखंच ought to, कर्तव्य व्यक्त करण्यासाठी, कर्तव्य सांगण्यासाठी ought to मॉडेल वापरतात. नेक्स्ट, dare to. Dare to. Dare to model is used to express, to show courage, धाडस किंवा धैर्य व्यक्त करण्यासाठी dare to मॉडेल वापरतात. So students, model auxiliary does not change according to the number of the person, number or person of the subject. महत्वाचं म्हणजे काय आहे, मॉडेल ऑक्झिलरी हे if we change the number or if we change the number or person, आपण एक वचन अनेक वचन घ्या किंवा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल कोणतेही घ्या, सब्जेक्ट कोणतं का असना, मॉडेल डझंट चेंजेस. वाक्यातील कर्त्याच्या वचन वा पुरुषवाचक नाम किंवा सर्वनामानुसार मॉडेल ऑक्झिलरी बदलत नाही. सो मॉडेल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यांचा